पैसे घेऊन त्यांचं म्हणणं काय आहे ना, दॅट ऑफ द सेम प्लेस पैसे जाग्यावर यावं. मॅडम सेडबॅक सर्वेअर कडनं पण मी स्वतः मोजमाप घेतले, मोजमाप प्रमाणे व्यवस्थित सेडबॅक भरतोय. महापौर साहेबांनी जाग्यावर येऊन बघावं. आणि हे अधिकारी आम्हाला म्हणतात तुम्ही टेप करा, पण हे पगार कशाला महानगरपालिकेचं घेतात? आम्हाला टेप करायला मी सकाळी येते उद्या 11 वाजता. मॅडम उद्या सकाळी 11 एन.एस. पाटील साहेबांना पण जरा बोलवा, मला विचारायचं. एन.एस. पाटील साहेबांनाच घेऊन येते उद्या सकाळी. नाही त्यांनी जे म्हणतात पाठीमागं जागा सोडा, पाठीमागं सोडा, महानगरपालिकेचा काय नियम आहे, किती जागा सोडावी, बरोबर? हा कागद द्यायचा, महानगरपालिकेचा सही शिक्का घ्यायचा, परवानगी मिळाली जावा. लाईन आऊट द्यायला कुणीही जागेवर आलेलं नाही, येत नाहीये. लोकांच्या जागेत अतिक्रमण होतात, तुमच्याने नाही द्यायचं, तुम्ही कोर्टात जावं म्हणायचं आणि मारायचं. असं काय करूया, उद्या सकाळी ना मी एन.एस. पाटील साहेब आणि मॅडम आम्ही स्वतः येतो. एक 11 सव्वा 11 वाजता तुमच्या इथे पोहोचतो आम्ही. जागेवर बघू आपण आणि मग त्याचं सोल्युशन काढू. आणि पंचायत समिती असेल ना तर त्यांना फाईन करू, तुमचं असेल ओके तर तुम्हाला परत बांधून द्यायला लावू. पंचायत समिती जवळचे जे अतिक्रमण गाळे आहे ते काढावे. सिग्नल पासूनच महापौर साहेबांनी हे अतिक्रमण हे सगळ्या गोष्टी आता आपण धोरण डिफाईन करून ते थोडंसं विस्तार होणारच आहे. तुमच्या आपलं जे आहे ना वैद्य माझी विनंती आहे, तुम्ही सिग्नल पासून बघा त्याचं अतिक्रमण आहे का नाही, आणि मग माझ्या जागेवर पोहोचायचं. डायरेक्टर मॅडम होत्या, त्याला पाडलं. मॅडम म्हटलं हे का पाडत नाही, हे का तुम्ही पाडलं? त्याला काय अधिकार बोलले नाही. पाणी प्यायचं निमतानं भाण्यानं पळाले, यांनी पैसे खाल्लेले. मला न्याय मिळावा. उद्या मी स्वतः येते म्हटलं तुम्हाला. उद्या मी स्वतः येते. येण्यास सर